महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण जाणून घेणार आहोत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात घेतलेले 5 महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये आणि आता 2024 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतरच्या 5 वर्षात राज्यासमोर अनेक मोठी आव्हानं होती. दुष्काळ, वाहतूक कोंडी, पाण्याची समस्या, रोजगार आणि मराठा आरक्षणासारखे संवेदनशील प्रश्न सुद्धा होते. या सगळ्या प्रश्नांवर सरकारने घेतलेल्या निर्णयांपैकी आज आपण जाणून घेणार आहोत 5 महत्त्वाचे निर्णय. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेल्या सगळ्या निर्णयांपैकी पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे मुंबई कोस्टल रोड. मुंबईतील वाहतूक कोंडी ही काही आजची समस्या नाही. मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी मुंबईकरांचा तासनतास वेळ ट्रॅफिकमध्ये जायचा. मुंबईच्या किनाऱ्यालगतच एक मोठा कोस्टल रोड तयार करण्याची कल्पना अनेक वर्षांपासून चर्चेत होती. मात्र या प्रकल्पाला प्रत्यक्ष गती मिळाली ती 2014 नंतर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडसह मुंबईतील अनेक रखडलेल्या मोठ्या प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये बांद्रा वर्सोवा लिंक, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड यांच्यासारख्या प्रकल्पांचा समावेश होता. यानंतर या प्रकल्पाला आवश्यक परवानग्या मिळाल्या आणि कामाला सुरुवात झाली. अखेर 11 मार्च 2024 रोजी मुंबई कोस्टल रोडचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला होता. आज या मार्गामुळेच मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होते. प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होते. म्हणजेच अनेक वर्षांपासून फक्त चर्चेत असलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याच्या प्रक्रियेला फडणवीस सरकारच्या काळात मोठी गती मिळाली. दुसरी योजना म्हणजे जलयुक्त शिवार योजना. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद महाराष्ट्र. 2014 मध्ये महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. पावसाचं प्रमाण कमी झालं होतं, धरणांमधला पाणीसाठा कमी झाला होता, अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा वेळी फक्त टँकरनं पाणी पुरवण्याऐवजी दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय काय याचा विचार करण्यात आला आणि त्यातूनच 5 डिसेंबर 2014 रोजी सुरू झाली जलयुक्त शिवार योजना. या योजनेचा साधा उद्देश होता पावसाचं पाणी गावातच अडवायचं, ते जमिनीत मुरवायचं आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवायची. यासाठी गावागावात बंधारे, नाला खोलीकरण, गाळ काढणे आणि जलसंधारणाची विविध कामं करण्यात आली. 2015 ते 2019 या काळात हजारो गावांमध्ये लाखो जलसंधारणांची कामं करण्यात आली. या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला आणि सिंचन क्षेत्रात सुद्धा वाढ झाली. म्हणजेच दुष्काळ आला की टँकर पाठवण्यापेक्षा पाणी गावातच अडवण्याचा प्रयत्न जलयुक्त शिवारच्या माध्यमातून करण्यात आला. माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते. स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. तिसरा निर्णय म्हणजे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम. सरकारमध्ये निर्णय घेतले जातात, योजना तयार केल्या जातात, पण त्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तरुण आणि तज्ज्ञांची मदत मिळाली तर. याच विचारातून 2015 मध्ये सुरू झाला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उच्च शिक्षित तरुणांना सरकारसोबत काम करण्याची संधी देण्यात आली. धोरण, प्रशासन, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाची माहिती असलेले हे तरुण सरकारी यंत्रणेसोबत काम करून विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. यामुळे एका बाजूला तरुणांना प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला आणि दुसऱ्या बाजूला सरकारलाही तरुण, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि नव्या कल्पना घेऊन येणाऱ्या लोकांची मदत मिळाली. म्हणजेच तरुणाईला थेट सरकारच्या कामकाजाशी जोडणारा हा एक वेगळा प्रयोग होता. चौथा महत्त्वाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांना गती. मुंबईतील पहिल्या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष मेट्रो सुरू होण्यासाठी जवळपास 1 दशकाचा कालावधी लागला. मात्र 2014 नंतर महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली. मुंबईसोबतच नागपूर आणि पुणे या शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांची कामं पुढे नेण्यात आली. 2019 पर्यंत मुंबई, नागपूर, पुणे मेट्रोच्या अनेक मार्गांवर काम सुरू झालं. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली. आज मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये मेट्रोचा विस्तार होताना दिसतो. या मोठ्या मेट्रो नेटवर्कची पायाभरणी आणि नियोजन फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मोठ्या प्रमाणात पुढे नेण्यात आलं. म्हणजेच मेट्रोच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शहरांच्या वाहतुकीचं भवितव्य बदलणाऱ्या दिशेनं मोठं पाऊल उचलण्यात आलं. 5वा आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे मराठा आरक्षण. महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि समाजकारणातील सर्वात संवेदनशील प्रश्नांपैकी एक मराठा आरक्षण. मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. हा विषय अत्यंत संवेदनशील होता.
कारण आरक्षण देताना कायदेशीर आणि घटनात्मक अडचणी सुद्धा होत्या. मात्र फडणवीस सरकारनं मराठा समाजाच्या मागणीवर निर्णय घेतला. 2018 मध्ये महाराष्ट्रात मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय मानला गेला होता. तर हे होते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील 5 महत्त्वाचे निर्णय. मुंबई कोस्टल रोड, जलयुक्त शिवार योजना, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, मेट्रो प्रकल्पांना गती आणि मराठा आरक्षण. याशिवाय प्लास्टिक बंदी, समृद्धी महामार्ग, शेतकरी कर्जमाफी, मागेल त्याला शेततळे, राज्यसेवा हमी कायदा आणि अनाथ मुलांना नोकरीमध्ये 1% आरक्षण असे महत्त्वाचे निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेण्यात आले. राजकारणात कोणाच्याही कामाचं मूल्यमापन हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळं असू शकतं. पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात घेतलेले हे निर्णय महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचे ठरले होते, हे नक्की. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. शुभेच्छा असं म्हणणार होते मी.